तर आता आपण समजून घेणार आहोत का चार्ट कसा बघायचा आहे किंवा चार्टमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा इम्प्लिमेंट करायच्या त्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. आता बघा लेट्स से कोणताही एखादा चार्ट आपण इथे बघतो. आता एसबीआयचा एक चार्ट आहे जो मी इथे तुमच्या समोर इथे लावलाय. तुम्हाला इथे दिसतंय त्याची प्राइस जी आहे तुम्ही बघू शकता किती चालली आहे. तर ₹724 ची प्राइस जी आहे ती तुम्हाला इथे चालताना दिसते. तर आता मला काय करायचंय, मला सिंपलच्या गोष्टी आहेत त्या बघायच्या आहेत. काय करायचंय लेट्स से मला आता या चार्टवर मला काही इंडिकेटर्स ड्रॉ करायचे. तुम्ही इथे बघा लेफ्ट हँड साइडला टॉपला तुम्हाला इथे दिसतंय एक इंडिकेटरचा ऑप्शन दिसतोय. तुम्ही या जस्ट इंडिकेटरवर क्लिक करा. लेट्स से तुम्हाला मूव्हिंग एव्हरेज असं हवं असेल तर तुम्ही मूव्हिंग एव्हरेजवर जस्ट क्लिक करा. मूव्हिंग एव्हरेजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जस्ट यावर जसंही क्लिक कराल, तर तुम्हाला बघा इथे मूव्हिंग एव्हरेज ॲड होताना दिसेल. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर इंडिकेटर्स जे आहे आपल्या चार्टवर ॲड करू शकतो. लेट्स से कोणाला आर-एस-आय हवं आहे, तर तुम्ही आर-एस-आय जस्ट सिलेक्ट करा. आर-एस-आय सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे जस्ट क्लिक करा, तर बघा आर-एस-आय देखील तुम्हाला ॲड ऑन होताना दिसेल. ते इथे जेवढे इंडिकेटर्स आहेत, हे सर्व इंडिकेटर्स तुम्ही काय करू शकता, वन बाय वन तुम्ही ॲड ऑन इथे करू शकता. त्यानंतर त्याच इंडिकेटरमध्ये बघा इथे तुम्हाला इथे दिसतंय एम-ए दिलाय. या सेटिंगचा एक ऑप्शन आहे. तर सेटिंगमध्ये तुम्ही जर गेला तर इथे इनपुट्स देऊन तुम्ही काय करू शकता लेंथ जी 20 आहे, तुम्ही इथे चेंज करू शकता. लेट्स से 50 करा, तुम्ही 100 करा. जे काही तुम्हाला वाटतं ते चेंज करू शकता आणि खाली तुम्ही मॉडिफाय करून क्लिक करून इथं ओकेवर जस्ट क्लिक करा. तर तुम्हाला काय दिसणार आहे, ज्या लेंथ आहेत किंवा जे मॉडिफिकेशन जे आहे इंडिकेटर्समध्ये ते देखील करता येईल. जसं आर-एस-आय इथं 14 दिसतोय, राइट? लेट्स से तुम्हाला एनालिसिस करायचंय 50 वर. तर लेंथ जी आहे तुम्ही 50 केली आणि जस्ट इथे क्लिक केलं, तर तुम्हाला बघा आर-एस-आयची सेटिंग पण इथे चेंज होताना दिसते. तर ॲक्चुअली सेटिंग चेंज करायची नसते, बट तुम्हाला रेफरन्स पर्पज किंवा समजण्यासाठी मी इंडिकेटर्समध्ये कसे चेंजेस करता येऊ शकतात, हे मी सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे. आता हे डिलीट करायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, लेट्स से हाईड करायचं तुम्ही हाईडच्या ऑप्शनला क्लिक करा. इथे इंडिकेटर हाईड होऊन जाणार. तुम्हाला हे इंडिकेटर डिलीट करायचं तुम्ही इथे डिलीटवर जस्ट क्लिक करा, डिलीट होऊन जाणार. आर-एस-आयला पण इथे क्लिक करा, डिलीट होऊन जाणार, राइट? तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इंडिकेटर्स वापरू शकतो. आता त्याच्यानंतर तुम्ही लेफ्ट हँड साइड त्याच्या शेजारी जर बघितलं तर कॅन्डल्सचा एक ऑप्शन दिसतो. ते कॅन्डलस्टिक्सचा जो आहे आपल्याला इथे दिसतंय. तर आपण सिलेक्ट केलंय कॅन्डलस्टिक्स म्हणून आपल्याला कॅन्डलस्टिक चार्ट जो आहे तो दिसतोय. लेट्स से बार चार्ट बघायचं तुम्ही बार चार्टवर क्लिक करा. बघा इथे तुम्ही बार चार्ट तुम्हाला इथे बघताना जो आहे तो दिसतोय, राइट? एक हॉरिझॉन्टल लाईन व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल 2 लाईन्स तुम्हाला बघायला भेटताय. तर हा बार चार्ट आहे. लेट्स से कोणाला बार चार्ट नकोय, कोणाला जो आहे लाईन चार्ट हवाय, तर तुम्ही लाईन चार्ट इथून सिलेक्ट करू शकता. कोणाला हवंय की एरिया थ्रू सिलेक्ट करायचं. जे काही तुम्हाला हवंय तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही इथे काय करू शकता, ॲक्शन अप्लाय करू शकता. तर आपण जे आहेत कॅन्डलस्टिक्सवरच समस्त सगळ्या गोष्टी म्हणून आपण कॅन्डलस्टिक चार्टच इथे ठेवणार आहोत. त्यानंतर बघा इथे टाईम फ्रेमचं ऑप्शन आहे. 5 मिनिट दिसतंय, राइट? तर तुम्ही इथे जर क्लिक केलं तर 1 मिनिट, 2 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट तुम्हाला इथे टाईम फ्रेम जे आहे ते तुम्ही इथे बघू शकतात. लेट्स से 5 मिनिटानंतर मी 15 मिनिटावर जर क्लिक केलं, तर 15 मिनिटाचे टाईम फ्रेम तुम्हाला इथे दिसते. म्हणजे ही कॅन्डल जी बनते, आता जी लास्ट ट्रेडेड प्राइस जी तुम्हाला चालताना इथे दिसते. बरोबर ही कॅन्डल जी बनते, तर तुम्ही बघू शकता इथे जी कॅन्डल आहे ती किती 14 मिनिटं बाकी आहेत अजून बनण्यासाठी. तर एका कॅन्डल बनण्यासाठी 15 मिनिटाचा टाईम फ्रेम इथं वापरला गेला आहे, असं तुम्हाला आपल्याला समजतंय. तर पूर्ण 15 मिनिटामध्ये काय ती कॅन्डल बनणार आहे, ते आपल्याला इथे समजणार आहे. तुम्हाला वाटतंय नाही 15 मिनिटांनी मला जे आहे एका तासावर जायचंय, तुम्ही एका तासावर इथे जाऊ शकता. एका तासावर एनालिसिस करू शकता. तुम्हाला वाटतं एका तासावर नाही मला 2 तासावर बघायचं, तुम्ही 2 तासावर बघू शकता. तुम्हाला वाटतं नाही मला 1 डेवर जायचंय, 1 डे एनालिसिस करायचं, तर तुम्ही इथे 1 डेवर तुम्ही काय करू शकता डायरेक्टली इथे खाली आल्यानंतर तुम्ही वन डेवर इथे जस्ट क्लिक करा. तुम्हाला वन डेचा चार्ट जो आहे तो इथे बघताना दिसेल, राइट? आणि त्या हिशोबाने तुम्ही काय करू शकता, तुमचं एनालिसिस जे आहे करू शकता. आता या व्यतिरिक्त पण एक सिंपल मेथड आहे, तर तुम्हाला जर ती युटिलाइज करायची ती देखील करू शकता, की तुम्ही इथे जे आहे तुमच्या चार्टवर जस्ट इथे कुठेतरी एका ठिकाणी क्लिक करा आणि नंबर्स टाका. लेट्स से मी इथे काय टाकतो बघा 1. ते 1 टाकल्यानंतर काय दिसतं बघा ऑटोमॅटिकली आलं चेंज इंटरव्हल, राइट? तर 1 आलंय म्हणजे तिथं काय दाखवतं 1 म्हणजे 1 मिनिट ऑप्शन दाखवतं. म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्हाला इथे चार्ट एका मिनिटाचा चार्ट जो आहे तुम्हाला इथे बघायला भेटणार. लेट्स से मी इथं 2 करतोय 2 मिनिटाचा चार्ट मला इथे बघायला भेटतोय. मी 5 करतोय बघा 5 मिनिटाचा चार्ट इथे मला बघायला भेटतोय. मी 15 जर टाइप करतोय तर 15 मिनिटाचा चार्ट मला बघायला भेटतोय. राइट? 60 जर केलं तर 60 म्हणजे 60 मिनिटाचा म्हणजे एका तासाचा चार्ट आपल्याला इथे बघायला भेटतोय. तर तुम्ही अशा प्रकारे काय करू शकता डायरेक्टली टाइप देखील करू शकता. लेट्स से मला 1 हॉवरचं बघायचं तुम्ही 1 करा आणि त्याच्यानंतर जस्ट एच टाइप करा. तर तुम्ही 1 हॉवरचा चार्ट देखील डायरेक्टली बघू शकता. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली तुमचा माऊस सारखा इथं टाईम फ्रेमवर जाऊन टाईम चेंज करण्यासाठी रिक्वायर्ड लागणार
नाहीये. तर ही एक चांगली गोष्ट आहे, जी तुम्ही इथे बघू शकता. तर ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची. त्याच्यानंतर बघा आता सपोज लेट्स से 1 डे जर केलं मी, तर 1 डेचा इंटरव्हल तुम्हाला 1 डेचा चार्ट दिसेल. 1 मंथ केलं मी, 1 एम केलंय बघा. 1 एम केलं 1 मिनिट नाहीये, तो 1 मंथ आहे. मग 1 मंथचा चार्ट तुम्ही एकदाच बघू शकता. ते शॉर्टकट कीज आहे काही जे तुम्हाला वापरता आले पाहिजे. आय होप तुम्हाला टाईम फ्रेम कसा बघायचा, कॅन्डलस्टिक कशा बघायच्या, हे जे इंडिकेटर कसे प्लेस करायचे हे समजलं असावं. आता त्याच्यानंतर लेट्स से मला आता सर मल्टिपल टाईम फ्रेमवर पण काम करायचंय. या आपण मल्टिपल टाईम फ्रेमच्या अगोदर आपण काय करूया, थोडंसं दुसऱ्या गोष्टी समजून घेऊया. त्या लेफ्ट हँड कॉर्नरला जर बघितलं, तुम्हाला इथे बघा काय दिसतंय, तुम्हाला इथे काही टूल्स दिसतात. हे काय टूल्स आहेत. त्या टूल्सचा वापर देखील आपण करू शकतो. आता तुम्ही जर इथे बघितला, तर 2 नंबरला तुम्ही बघा एक लाईनचा ऑप्शन दिसतोय. या लाईनच्या ऑप्शनला जस्ट तुम्ही क्लिक करा. तर भरपूरसे तुम्हाला लाईन्स इथे बनताना दिसतायत. ट्रेंड लाईन्स आहेत, रेड आहे, इन्फो लाईन्स आहे, एक्सटेंडेड लाईन्स आहेत. तर आता लेट्स से ट्रेंड लाईनवर जर मी क्लिक केलं, तर ट्रेंड लाईनला क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणतेही मल्टिपल पॉइंट्स टच केले, तर तुम्हाला समजतंय बघा ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ होताना दिसते. काय केलं आपण? फक्त ट्रेंड लाईनवर क्लिक केलं. कोणतेही 2 पॉइंट्स हा एक पॉइंट दिसतोय इथे बघा. इथे मी पॉइंट मार्क केला. इथे एक पॉइंट मला दिसतोय म्हणून मी इथे मार्क केला आणि किंवा मी एक्सटेन्शन करून इथे मार्क केला. एक ट्रेंड लाईन इथे ड्रॉ झाली असं समजतंय. आता लेट्स से मला एक्सटेन्शन करायचं याला वाढवायची तर तुम्ही या सेकंड डॉटला क्लिक करा आणि याला ओढा पुढे. एक तुमची ट्रेंड लाईन इथे बनून जाते, राइट? ते सिंपलचं ट्रेंड लाईन प्रोसेस आहे. जर तुम्हाला वाटतंय नाही ट्रेंड लाईन नको मला, मी डायरेक्टली इथे काय करतो, की मी जे आहे रे वापरतो. मला एक्सटेंडेड रे बघा इथे रेचं एक ऑप्शन आहे. या रेला जर तुम्ही क्लिक केलं, तर बघा या पॉइंट पासून तुम्ही डायरेक्टली इथे जर क्लिक केला, तुम्ही जसं कर्सरला फिरवणार आहे, त्याच्या हिशोबाने जे आहेत तुमचे चेंजेस जे आहेत ते होणार आहेत. तर तुम्ही ते बघू शकता त्या रेच्या अकॉर्डिंगली इथे तुम्हाला जे आहे मोमेंटम बघायला भेटणार आहे. तुम्ही नॉर्मली दुसरा पॉइंट कुठे क्लिक करा, एक रे फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला भेटतंय. तर या अकॉर्डिंगली काय करू शकतो आपण एक रे फॉर्मेशन या एक टाइप ऑफ ट्रेंड लाईनच आहे जसं आपण इथे म्हणू शकतो. जसं आपण बघितलं रे कसा वापरायचा त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खाली तुम्हाला काय हॉरिझॉन्टल लाईन्स देखील भेटतायत. तर हॉरिझॉन्टल लाईन्स तुम्हाला युटिलाइज करता येऊ शकता. एक रेझिस्टन्स मार्क करण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता हा एक पॉइंट दिसतोय, हा एक पॉइंट दिसतोय. जस्ट मी या पॉइंटच्या वरती एक जस्ट क्लिक जर केलं तर तुम्हाला काय दिसतंय एक हॉरिझॉन्टल लाईन इथे मार्क होताना दिसते ब्लू लाईनची. ॲज अ रेझिस्टन्स पर्पज जेव्हा मला सपोर्ट किंवा रेझिस्टन्स मार्क करायचा असेल, तेव्हा आपण या गोष्टीचा वापर जे आहे ते करू शकतो. राइट? त्याच्यानंतर तुम्ही इथे बघा एक परत एकदा मी जाऊ शकतो त्यावर. इथे परत हॉरिझॉन्टल लाईन मार्क करतो. इथून मार्केट वरतून पण टर्न आउट झालंय. बरोबर आहे की नाही? तर या मार्केटच्या वर या हायला मी एक जस्ट क्लिक करतो. ते एक नवीन हॉरिझॉन्टल लाईन्स जी आहे ती मला मार्क होताना दिसते. आता याचा वापर काय काय इथे टर्न अराउंड झालंय मार्केट हे समजतं मला. इथे टर्न अराउंड मार्केट थोडंफार झालं होतं. एक रेझिस्टन्स म्हणून मी काय केलं हॉरिझॉन्टल लाईन मार्क केलंय. तर अशा प्रकारे आपण हॉरिझॉन्टल लाईन्स देखील मार्क करू शकतो. एकदा तुम्ही सिलेक्ट केलं, तर बघा इथे तुम्हाला काय दिसतंय? हॉरिझॉन्टल लाईन्सच दिसतायत. तर तुम्ही एकदा इथे क्लिक करा. तुम्ही खाली कुठे पण मार्क करा. एकदा क्लिक करा, तुम्ही खाली कुठे पण मार्क करू याला शकतात. राइट? शॉर्टकट की देखील आहे. तुम्ही बघू शकता अल्ट एच, राइट? अल्ट एच म्हणून शॉर्टकट की आहे. तुम्हाला वाटतंय की नाही मला सर असं नाही करायचं. मला जे आहे शॉर्टकट वापरायचा. तुम्ही इथे ज्या पॉइंट्सवर तुम्हाला क्लिक जायचंय, त्या पॉइंट्सवर तुम्ही कर्सर घेऊन जायचंय. इथे घेऊन गेल्यानंतर मी फक्त काय करतो अल्ट आणि एचचा वापर करतोय बघा. काहीच केलं नाही मी आणि ऑटोमॅटिकली हॉरिझॉन्टल लाईन्स आपल्याला इथे मार्क होताना दिसते. तर अशा प्रकारे हॉरिझॉन्टल लाईन्स जे आहे ते मार्क आपण करू शकतो. त्यानंतर व्हर्टिकल लाईन्स देखील आहे. कुणाला डायरेक्टली जर बघायचं असेल, काही फेज बघायचा असेल, तुम्ही डायरेक्टली व्हर्टिकल लाईन्समध्ये पण जे आहे ड्रॉ करू शकता. तर या सर्व फॅसिलिटीज तुम्हाला इथे अवेलेबल आहे. मेजरली वापरल्या जाणाऱ्या फॅसिलिटीज ज्या आहेत, ते ट्रेंड लाईन्स असतात, हॉरिझॉन्टल लाईन्स असतात. त्या मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला इथे केलाय. त्यानंतर बघायला गेलं तर एक पॅरलल चॅनल्स पण फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसतं. तर पॅरलल चॅनलमध्ये बऱ्यापैकी मार्केट जातं. म्हणून पॅरलल चॅनल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर जस्ट आपण पॅरलल चॅनल सिलेक्ट केला. कोणतेही 2-3 पॉइंट्स तुम्ही टच करायचे. जसं आपण ट्रेंड लाईन मार्क करतो ना, सेम तशीच ट्रेंड लाईन आपण इथे मार्क केली, बनवली असं तुम्हाला दिसतंय आणि त्याला काय करणार फक्त ड्रॅग करणार. दिसतंय तुम्हाला इथे मी काय करतोय, ट्रेंड लाईनला मी एक पॉइंट इथे टच केला अगोदर, एक पॉइंट इथे टच केला आणि त्याच्यानंतर आता काय करतोय मी एक्सटेंड करतोय. बघा एक्सटेंड केल्यानंतर दिसतंय मला एक पॅरलल लाईन दिसते. तर ही पॅरलल लाईन मला जिथं वाटते मला थांबवायची, तिथे मी काय करू शकतो जाऊन फक्त क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक कराल, तर बघा तुम्हाला काय दिसतंय इथे पॅरलल फॉर्मेशन इथं बनताना दिसतंय. हे दिसतंय ना पॅरलल फॉर्मेशन. तर अशा प्रकारे आपण पॅरलल लाईन सुद्धा जे आहे बनवू शकतो. तर अशा प्रकारे ज्या आहेत गोष्टी आपण आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन या बनवता येऊ शकतात. लेट्स से तुम्हाला एखादी लाईन डिलीट करायची आता.
का लेट्स से ही व्हर्टिकल लाईन नको. तुम्ही इथे क्लिक करा. इथे बघा डिलीटचं एक ऑप्शन दिसेल. त्याला क्लिक करा. लाईन डिलीट होईल. इथे या. क्लिक सिलेक्ट करा. क्लिक करा. डिलीट होईल. राइट? इथे क्लिक करा. मला डिलीट करायचं आहे बघा. तर अशा प्रकारे आपण जे आहे डिलीट देखील सिस्टमला करू शकतो. आता परत एकदा मी पॅरलल चॅनल तुम्हाला काढून दाखवतो वाटलं. बघा पॅरलल चॅनलवर जायचंय. हा पॉइंट सिलेक्ट करा. त्यासोबत अजून कोणता पॉइंट तुम्हाला वाटतं तो सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर फक्त तुम्हाला काय करायचं 2 पॉइंट सिलेक्ट केल्यानंतर त्याला एक्सटेंड करायचं. ज्या लेव्हलला तुम्हाला एक्सटेंड करायचं. तर लेट्स से मला वाटतंय हा पॉइंट टच होतोय, हा पॉइंट टच होतोय, तर मी याला याच लेव्हलला असं ठेवणार आहे आणि एका लेव्हलमध्ये, एका चॅनलमध्ये कुठेतरी मार्केट जे आहे ते चालतंय, चालताना दिसतंय असं आपल्याला कुठेतरी इथं दिसतंय. राइट? तर या पॅरलल चॅनलचा हा एक फायदा आहे असं आपण म्हणू शकतो. आता मला जर वाटतंय की पूर्ण मला जे आहे अ, मला सर्वच गोष्टी ज्या आहेत डिलीट करायच्या. तुम्ही इथे सिलेक्ट ऑल वर पण काय करू शकता, डायरेक्ट कंट्रोल ए, शिफ्ट ए करून तुम्ही डायरेक्टली जे आहे त्याला डिलीट करू शकता. बघा मी सिलेक्ट केलं याला, सिलेक्ट केलं, डिलीटचा ऑप्शन आला, डिलीट केलं. राइट? तर हा एक ऑप्शन अवेलेबल आहे. या लेट्स से मला डिलीट करायचंय. इथे खाली तुम्ही बघू शकता, खाली एक ऑप्शन तुम्हाला अवेलेबल दिलाय. दिसतो इथे? त्या डिलीटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही डिलीट करू शकता. इथे 3 एरोजवर जर एरोवर क्लिक केला, रिमूव्ह वन डायग्राम, वन इंडिकेटर सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, डिलीट इथून करू शकतो. राइट? त्याच्यानंतर जर बघायला गेलं, मेन जर बघायला गेलं तर काय एक स्केलचं ऑप्शन आहे. ही मेजर स्केल तुम्हाला दिसते. राइट? त्या स्केलवर जर मी क्लिक केला, तर मी ज्या पॉइंटवरून मला मेजर करायचं मार्केट कोणत्या डायरेक्शनला किती पॉइंट्स मोमेंटम केले, तुम्ही या स्केलला जस्ट ड्रॅग एंड ड्रॉप करा. तुम्हाला दिसतंय बघा 700 पॉइंटची मोमेंटम झाली. 435% रिटर्न्स जे आहे तिथं भेटलं असं दिसतं. जो पॉइंट तुम्हाला बघायचा तुम्ही फक्त त्या पॉइंट्सला क्लिक करून हायर पॉइंट क्लिक करा. तुम्हाला दिसून जाईल. हे झालं ग्रीन साइडला. रेड साइडला जर म्हणायचं आहे डाउन साइडला, तर टॉप पासून जर बॉटम साइडला जर बघायला गेलो मी, तुम्ही बघा वरतून मी खाली गेलो म्हणजे डाउन साइड मार्केट आहे ना, म्हणून तुम्हाला इथे रेड साइड कॅन्डल जे आहे इथे या मार्केट जे आहे ते बघायला दिसतंय. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, डाउन आणि अप कोणत्याही साइडला जर मला स्केल करायचं असेल, तर आपण इथे स्केल वापरू शकतो. तर हे मेजर काही गोष्टी आहेत. त्याचसोबत अजून बघितलं टेक्स्ट पण आहेत काही. लेट्स से तुम्ही एसबीआयचा हा चार्ट आहे. याचा अनालिसिस तुम्ही केलं आणि तुम्हाला माहिती आहे का, मला आता एसबीआय मध्ये बायिंग अपॉर्च्युनिटी भेटते. तर मी इथे काय करणार टेक्स्टवर जाणार. टेक्स्टवर गेल्यानंतर मला काय समजतंय, की हा जो सपोर्ट आहे कोणता लेट्स से मार्केटचा हा एक सपोर्ट आहे 600चा. तर या सपोर्टला मार्केट आल्यानंतर एक बायिंग अपॉर्च्युनिटी येऊ शकते. आता प्रत्येक वेळेस मला अनालिसिस करायला तर टाईम नाहीये. तर मी प्रत्येक गोष्ट वेळेस त्याच स्टॉकला अनालिसिस करू शकतो का? नाही. तर सिंपलचं आपल्याला काय करायचं या टेक्स्टवर जायचं इथे आणि इथं तुम्ही टाका SBIN बाय आणि मी टाकतोय किती बाय करायचं ₹600 राइट? तर मी इथे काय केलं, मी हे इथे टाइप करून ठेवलं आणि हे टाइप केल्यानंतर मी फक्त काय केलं ओकेवर केलं आणि आता हे काय राहणार, हे कंटिन्युअसली सेव्ह राहणार. लेट्स से मला हा चार्ट सेव्ह करायचा आहे. आता मी जे बनवलंय किंवा लेट्स से अजून मी 1-2 ट्रेंड लाईन हॉरिझॉन्टल लाईन्स पण इथे मार्क करताना तुम्हाला दाखवतो. परत एकदा. हॉरिझॉन्टल लाईन्स मार्क करताना दाखवल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय, की तुम्हाला या लाईन्स मार्क केल्या. आता मला हा चार्ट सेव्ह करायचा आहे. तर सेव्ह कसा करायचा? तुम्ही इथे सेव्हचा इथे राइट हँड साइडला तुम्ही बघू शकता एक सेव्हचा ऑप्शन दिसतोय, राइट? या सेव्हच्या ऑप्शनला क्लिक करायचंय. जसे तुम्ही सेव्हच्या ऑप्शनला क्लिक कराल, तर तुम्हाला हा चार्ट जो एसबीआयचा चार्ट आहे, ज्या फॉर्मेशनमध्ये तुम्हाला सेव्ह करायचा आहे, तो तुम्ही इथे जस्ट टाकणार आहे. मला करायचं SBIN बायिंग अपॉर्च्युनिटी मी फक्त याला टाकतो, राइट? तसं मी याला करणार, सेव्ह मी इथे क्लिक करणार, तर बघा हा इथे काय झालाय, सेव्ह होताना दिसतो. दिसतो तुम्हाला क्लिअर? जसं मी लेआउटवर इथे जाईल, तर लेआउटवर गेल्यानंतर तुम्हाला बघा एसबीआय बायिंग अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे दिसते, राइट? खाली एक नॉर्मल पण आहे. जस्ट मी एक सेव्ह केला होता. तुम्ही बघू शकता नॉर्मल क्लिक केल्यानंतर बघा मल्टिपल चार्ट्स तुम्हाला इथे दिसतात, राइट? तर मल्टिपल चार्ट्स कसे करायचे हे पण आपण समजून घेऊया. आता परत एकदा एसबीआय वर येऊया. आता एसबीआय वर आल्यानंतर बघा इथे तुम्हाला सेव्हच्या शेजारी इथे ते काय दिसतंय? सिलेक्ट लेआउटचं ऑप्शन दिसतोय, राइट? सिलेक्ट लेआउटचं ऑप्शन दिसतं. तर या सिलेक्ट लेआउटवर जस्ट तुम्ही क्लिक करा. जसं तुम्ही इथे क्लिक कराल, तर तुम्हाला इथे दिसेल बघा 1 चार्ट, 2 चार्ट तुम्ही लावताना दिसू शकतो. इथं बघा व्हर्टिकल 2 चार्ट या हॉरिझॉन्टल 2 चार्ट लावू शकता. तुम्हाला वाटतंय नाही मला 4 चार्ट लावायचे, 4 चार्ट तुम्ही बघा अशा प्रकारे लावू शकता. तर तुम्हाला व्हर्टिकल 4 चार्ट लावायचे तसे लावू शकता. तुमच्याकडे ऑप्शन दिले बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अप टू 8. 8 चार्ट एकाच ह्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता असं तुम्हाला इथे दिसतंय, राइट? तर अशा प्रकारे मल्टिपल स्क्रीन जे आहे आपण लावू शकतो. मल्टिपल टाईम फ्रेम आपण इथे लावू शकतो. आता बघा
हे जे चार्ट आहे हे मेजरली युटिलाइज केले जातं अनालिसिस पर्पज. आता हा जो चार्ट दिसतोय हा तुम्ही बघू शकता मंथली बेसिसवर आहे. बरोबर आहे की नाही? इथे ब्लू लाईनला तुम्ही जे बॉक्स आहे, तुम्ही बघू शकता. या बॉक्सला जर सिलेक्ट करताय, तर या बॉक्समध्ये तुम्हाला दिसतंय मंथली बेसिस सिलेक्ट आहे. लेट्स से मी याला करतोय 1 हॉवरली बेसिसवर. आता लेट्स से मी सेकंड चार्ट बघितला, त्याला मी करतोय काय डेली बेसिसवर. राइट? या मी 1 डे याला फक्त जस्ट करतोय. तर 1 डेला याला केल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय इथे? तर 2 वेगवेगळे चार्ट आहे. इथे हॉवरली चार्ट आहे, इथे हा डेली चार्ट आहे. तर या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला इथे बघताना दिसू शकतात, राइट? तर जेव्हा मल्टिपल टाईम फ्रेमला तुम्हाला एनालिसिस करायचंय, लेट्स से हॉवरलीवर काय चालू आहे, डेलीवर काय चालू आहे, या मला 4 एनालिसिस करायचं. मला इथे जे आहे मंथलीवर काय चालू आहे, मी मंथ सिलेक्ट करतो. इथे मी 1 वीक सिलेक्ट करतो. इथे मी 1 डे सिलेक्ट करतो आणि इथे मी काय करतो 1 हॉवर सिलेक्ट करतो. आता झालं काय? हे चार्ट वेगवेगळे फॉर्म जे आहे आपल्याला एसबीआयचे 4 वेगवेगळे टाईम फ्रेम आपल्याला बघायला भेटतात. हा सिलेक्ट केला, बघा मंथली तुम्हाला दिसतोय. हा सिलेक्ट केला, तुम्हाला वीकली दिसतोय. हा सिलेक्ट केला, तुम्हाला डेली दिसतोय. हा सिलेक्ट केला, तुम्हाला हॉवरली दिसतोय. तर अशा प्रकारे मल्टिपल टाईम फ्रेम देखील तुम्ही काय करू शकता इथे वापरू शकता. मल्टिपल टाईम फ्रेम एनालिसिस तुम्ही करू शकता. बघा सगळीकडे फ्लक्च्युएशन होतं आणि तुम्हाला या थ्रू जे आहे ते दिसणार आहे प्रॉपरली, राइट? तर या ज्या सर्व गोष्टी होतात या आपल्या चार्ट एनालिसिसच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला क्लिअर कट सांगितलं. लेट्स से अजून काही नाहीये. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितल्या. लेट्स से तुम्ही एखादी ड्रॉइंग आहे. आता ही सेव्ह केली. आता सेव्ह केल्यानंतर काय होणार? हे कधी जर चुकून जर इथे क्लिक झालं, तर इथे ड्रॅग एंड ड्रॉप होऊ शकते. तर मग यासाठी एक बेस्ट ऑप्शन काय आहे खाली तुम्ही बघू शकता, की इथे लॉकचं ऑप्शन दिसतं तुम्हाला? लॉक ऑल ड्रॉइंग्स. तर तुम्ही जर याला जर क्लिक केलं, तर जी तुम्ही काही ड्रॉइंग्स बनवल्या, जे काही लाईन्स तुम्ही खेचल्यात, त्या कधी तुम्ही काय करू शकता? ड्रॅग करू शकत नाही. बघा दिसतं तुम्हाला? आता या कन्फर्म झाल्यात. या काय झाल्यात? सॉलिड झाल्यात तिथंच. आता हे चेंजेस होणार आहेत का? नाही होणार आहेत तुम्हाला दिसतं. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? लॉक देखील इथे करू शकतो. तर हे मेजरली गोष्टी होत्या ज्या आपल्याला माहिती पाहिजे, समजल्या पाहिजे, ज्या आपण इथे करण्याचा जे आहे तो प्रयत्न केला आहे.